नमस्कार मित्रांनो, आज एक MPSC राज्यसेवा कटअपचा व्हिडिओ बघत होतो. त्याखाली एक कमेंट वाचली एका विद्यार्थ्याची. त्यात असं लिहिलं होतं की सर तुमची मेन्सच्या कोर्सची फीस खूपच जास्त आहे, थोडी कमी करा ना. मी त्यावेळेस ती कमेंट इग्नोर केली, पण थोड्या वेळानं त्याच इन्स्टिट्यूटचं मला माझ्या फीडमध्ये तो कोर्सची ॲडव्हर्टाईजमेंट आली. ते बघितल्यानंतर मग खरंच मला शॉक बसायचं कारण म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स. आणि सांगू का, त्या फीसमध्ये ना हे खान सर हे नवीन आहेत ना, डिजिटली प्रोव्हाइड करतात मेन्सचे फाउंडेशन कोर्स. ते दोनदा, ते कुठं चारदा पण होतील, 4 वेळेस एवढी जास्त फीस होती. काय माहीत नाही कुठून आर्बिट्ररी ठरवली, काय माहिती. मला वाटतं फेअर मॉंगरिंगचा यूज केला आहे. नवीन आहेत पोरं, त्यांना काय माहीत नाही आहे. ठीक आहे, जाऊ द्या. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की माझा एक्सपिरियन्स शेअर करतो कोर्सेसच्या आउटपुटचा आणि बाकी आन्सर रायटिंगचा फेअर कसा असतो काय नाही ते. ठीक आहे, चला मग बघू. तर GS1च म्हणतो, GS आणि ऑप्शनल. GS मध्ये फाउंडेशन तुम्हाला माहिती आहे, स्टँडर्ड फीस आहे 1,80,000. ऑप्शनलची 60,000. प्री निघली तेव्हा आन्सर रायटिंग कोर्स 5,000. दुसऱ्या वेळेसच्या प्रीला अनसर्टिनिटी 4,000. नंतर इथं 10,000 पहिल्या प्रीच्या वेळेस आणि 20,000. हे तर लय ब्लंडर होतं 20,000चं. 3,000. तर ह्या कोर्समधले सांगतो, हे नावाजलेले इन्स्टिट्यूट असतात ना, हे ACचे आणि ह्याचे पैसे घेतात. काय म्हणते, हॉटेल नवीन मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यावर कसे त्याच्या ॲम्बियन्सचे पैसे असतात, तसं आहे त्यांचं. असतं नॉलेज, पण त्याच्या शिवाय पण तुमचं होऊ शकतं. एवढा फ्री कंटेंट आहे. हे 2 व्हिडिओ आहेत ना आन्सर रायटिंगचे. हा पहिल्या मेन्सच्या वेळेस काढलेला. या दुसऱ्या वेळेस अनसर्टन होतं, त्यावेळेस प्री निघाली नव्हती आपली, पण होती चांगली स्कोर. त्यावेळेस हे 4,000, हे 20,000. हे पहिल्या वेळेसचा. हे 0 आउटपुट. म्हणजे हे 2 कोर्सेस ना असे ChatGPTने एकदम बकवास होते. हे 30,000 तर ब्लंडरच आहे माझ्याकडून. आणि हे 3,000चा हे टर्निंग पॉईंटवाले कोर्स आहे. इथं यांचे नाव पण सांगतो, अतुल सरने चेक केली होती माझी. हा कोर्स नव्हता, आन्सर रायटिंगचं होतं. त्यांचं नाव येईलच आता बाहेर थोड्या दिवसात. आणि हे पण सिलेक्टेड झालेल्यांचा होता. आणि हे पण चांगले 4 मेन्सचा अनुभव आलेले. त्या सरांना अनुभव होते, 3 तरी मेन्सचा अनुभव होता. यांचा सेकंड अटेम्प्टमध्ये झालं होतं सिलेक्शन IRS. तर ठीक आहे, आता 3 कॅटेगरीचे विद्यार्थी सांगतो त्यांनी काय करायचं. तर माझा सल्ला, 1 कॅटेगरी शुअर आहेत तुम्ही निघतीये, प्रिलिम्स निघते, शुअर आहेत, पैसा आहे, लावा कोर्स. कंडिशन काय माहिती आहे का, बॅकग्राऊंड चेक करा कोण शिकवणार आहे. तर मेन्स लिहिली आहे का, वाटलं तुम्ही का नाही मार्कशीट पण मागू शकता किंवा रोल नंबर. पैसे देत आहे ना एवढी, तरच लावा. दुसरी कॅटेगरी बाउंड्री. थांबा, एवढे खूप जास्त येते पैसे. यावर्षी काय नाही, पाऊस कसा होईल, क्लायमेट चेंज, एवढे अजून युद्धामध्ये महागाई किती वाढेल माहीत नाही. पैसे वाया घालू नका. तिसरी कॅटेगरी आहे, अगोदर एक ट्राय केले त्यांनी, पैसे भरले तेवढे 50 ते 1 लाख 2 लाख, काय माहीत नाही अजून किती फीस आहे इकडे. त्यांना परत नाही करायचे तिकडं परत अजून 50-60 1 लाख नाही घालायचे, किंवा ते डिसअपॉइंट काय म्हणतात तसंच झाले, तर डिसअपॉइंट झालेत. तर आपण करूत मेन्स आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. मी हे म्हणत नाही की मी व्हिडिओ पाठवेल, माझे व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपण लिहायची प्रॅक्टिस करूत ग्रुपवर, PYQ स्टॅटिक क्वेश्चनची. कधीतरी एखादा व्हिडिओ बनवेल
इव्हॅल्युएशनचा. इव्हॅल्युएशनचं काम केलं आहे मी, चांगल्या ठिकाणी केलं आहे. तर हे गो ह्याच्यामध्ये ही झाली दुसरी आणि तिसरी कॅटेगरी ना, ही इकडे येऊ शकते. तिसऱ्या कॅटेगरीमध्ये जर अगोदर ट्राय केलेले आहेत त्यांची प्री पण निघेल, त्यांच्यावर जास्त फोकस केला जाईल माहिती आहे का, कंटेंट पण प्रोव्हाइड केला जाईल तुमची जर प्री जर निघाली तर. या पहिल्या कॅटेगरीला मी काय बोलू शकत नाही कारण ट्रस्ट इश्यू आहे, नवीन नवीन माणसांना असतो कोणाला पण, एकदा डबल प्रिलिम्स निघत नाही. पण सेकंड नाही निघाली आणि न्यू झाले ते एकदा दोनदा वाचलाय सिलेबस, एकदम असा कोरा पासआउट होऊन आला त्यांच्यासाठी नाही आहे हा कोर्स, किंवा हा कोर्सच म्हणतोय, कोर्स नाही आहे त्यामध्ये तो एक इनिशिएटिव्ह आहे. तर ही 3 कॅटेगरी नाही निघली त्यांची 2 नंबर, 3चे निघलेत किंवा नाही निघलेत, आणि न्यू हे 4th नंबर. हे आपण एक ग्रुप बनवूत, तुम्ही कमेंट करून सांगा अगोदर, हे शेअर करा अगोदर, कोणी फसू नये म्हणून कमेंट करा पुढची प्रोसेस काय करायची. सबस्क्राईब करायचं असलं तर करा, नका नाही तर नका करू, नो कमर्शियल इंटरेस्ट. तिसरी गोष्ट, ज्यांचा सोशिओलॉजी ऑप्शनल आहे, मराठीतून गायडन्स भेटत नाही आहे, पैसे मागतायत 60-70 हजार. मराठीमध्ये इनिशिएटिव्ह चालू करतो आपण, एक केलाय पण, एक 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या तुम्ही मराठी जनता, आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. 10 मिनिटाचा सोशिओलॉजीचा व्हिडिओ आहे नवीन ऑपरेशननुसार, तो बघून घ्या. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.